जनसुरक्षा विधेयक मागं घेण्याच्या मागणीसाठी राधानगरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी जनसुरक्षा विधेयकाविरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या। तहसीलदार अनिता देशमुख यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। या विधेयकाआडून जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासह अन्यायाविरोधात संघटित होण्याचा अधिकार संपवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप करत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला। महाराष्ट्र शासनाने हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। हा कायदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय करणारा आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्यांना या कायद्यामुळे भीती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर इंग्रजांच्या काळामध्ये जशी जुलमी राजवट होती तशा प्रकारची जुलमी राजवट या महाराष्ट्र शासनाच्या आताच्या काळामध्ये आहे आणि लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून वेगवेगळ्या विषयावरती लोकांचं मन भरकट होऊन महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नावरचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आज सरकारचा आहे। त्यामुळे या कायद्याला आम्ही प्राणपणाने विरोध करणार आहोत आणि कायदा रद्द होईपर्यंत आम्ही लढाई करणार आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्राध्यापक आबासाहेब चौगले यांनी सत्तेत असलेल्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, महिला यापैकी एकही घटक समाधानी नाही। त्यामुळे राज्यभरातून सरकारबद्दल संताप व्यक्त होतोय असं सांगितलं। त्यांनी हा संताप व्यक्त होऊ नये यासाठी जनसुरक्षा हे अन्यायकारक विधेयक आणलं असल्याचा आरोप केला। प्राथमिक शिक्षक राज्य संघटनेचे राजेंद्र पाटील यांनी जनसुरक्षा विधेयकाच्या मुखवट्याआड सरकारचा वेगळा चेहरा लपला असल्याचं सांगितलं। या जनसुरक्षा विधेयकाविरोधातील निदर्शनांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले, वंचितचे संजय कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे एकनाथ पाटील, किसान सभेचे तालुकाध्यक्ष दिनकर आदमापुरे, शरद पाडळकर, शिक्षक संघटनेचे विक्रम वागरे, विकास पाटील आदींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला।